जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी 327वा पालखी सोहळा तुका आकाशा एवढा भाग 1. पालखी प्रस्थान सोहळा. पादुकांचं देवळात आगमन झालं. घोड्यांचं देवळात आगमन झालं. पालखीची देवळाला प्रदक्षिणा चालू आहे. देवळाबाहेर जमलेला जनसमुदाय. पालखी देवळाबाहेर आल्यावर एकच जल्लोष झाला. पालखी इनामदार साहेब वाड्याकडे जाताना पालखी मुक्काम इनामदार वाड्यात. इनामदार वाडा ते आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर. संत तुकाराम महाराजांच्या रथाचं निगडीत आगमन झालं. आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर येथे श्री पालखीचा मुक्काम. पंढरपूर वारीची परंपरा अतिशय प्राचीन. पुंडलिकाचा कालखंड संदर्भ उपलब्ध नाही. संत नामदेवांचा कालखंड 1270 ते 1350. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा कालावधी 1275 ते 1296. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानाचा खजिना सामान्यांसाठी खुला केला. श्री संत एकनाथांचा कालखंड 1533 ते 1599.
श्री संत तुकाराम महाराजांचा कालावधी 1608 ते 1649. संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली झाला. त्या काळात देहूची लोकसंख्या 200च्या आसपास असावी. त्यांचं घराणं हे एक पिढीजात वारकरी घराणं. आपल्या घराण्याचा, परंपरेचा त्यांना सार्थ अभिमान होता. पंढरीच्या पांडुरंगाची सेवा हाच त्यांचा कुलधर्म आणि कुळाचार, आणि हेच त्यांचं उत्तरदायित्व होतं. आपण तुकोबारायांचा एक अभंग पाहूया. हे माझी मिराशी, ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. देऊनिया जीव, वडिले साधिला हा ठाव, तुका म्हणे देवा, जुन्हाट हे माझी सेवा. आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर ते श्री संत तुकाराम मंदिर, पिंपरी. गोल रिंगण, पिंपरी. पंढरीची वारी ही श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालू होती. या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा. तुकाराम महाराज त्यानंतरचे 8वे वंशज. तुकारामांचे वडील बोल्होबा यांनी 40 वर्ष पंढरीची वारी केली. तुकाराम महाराज ही पंढरीची वारी करायला लागले. दर वद्य एकादशीला दिंडीसह आळंदीला जाऊन तुकाराम महाराज कीर्तन करत असत. तुकाराम महाराजांच्या नंतर हा दिंडी सोहळा त्यांचे बंधू कान्होबा यांनी चालवला. कान्होबांनी आपल्या हयातीतच दिंडीची, देवस्थानची व्यवस्था तुकारामांचे पुत्र नारायण महाराज यांच्यावर सोपवली. तपोनिधी नारायण महाराजांनी वारीला पालखीची जोड दिली. ज्ञानोबा आणि तुकोबा या दोन्ही संतांच्या पादुका एका पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत आषाढी एकादशीला पंढरीला जाण्याची कल्पना नारायण महाराजांची. पिंपरी ते पुणे. श्री संत तुकाराम महाराजांच्या रथाचे पुण्यात आगमन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचे पुण्यात आगमन.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दिवसभर मुक्काम श्री निवडुंग विठ्ठल मंदिर, पुणे. संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम हे संत अनेक शतकांचं अंतर तोडून आपल्याबरोबरच पालखी सोहळ्यात पंढरीची वाटचाल करत आहेत, अशा प्रकारची भावना वारकऱ्यांच्या मनात दृढ झाली. ज्येष्ठ वद्य नवमीला पालखी सोहळा देहूहून आळंदीला जात असे आणि आळंदीहून दशमीला पुण्याकडे रवाना होत असे. हा उपक्रम सन 1680 ते 1832 असा 152 वर्ष अव्याहतपणे चालू होता. श्री गुरु हैबतराव बाबा आरफळकर यांनी संत ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे न्यायला सन 1832 पासून सुरुवात केली. आता संत तुकारामांची पालखी देहूहून निघते. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून निघते. दोन्ही पालख्या पुण्यात एकाच दिवशी असतात. लाखो वारकरी पालखी सोहळ्यात भक्तिभावानं सामील झालेले असतात. अभंग कीर्तनाच्या सान्निध्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट आपण माऊलींच्या समवेत चालत आहोत, अशी प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा असते. प्रत्येक वारकरी मनोभावे प्रार्थना करीत असतो, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पुणे ते लोणी काळभोर. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचे हडपसर येथे आगमन. श्री संत तुकाराम महाराजांच्या रथाचे हडपसर येथे आगमन. फुलांच्या डेकोरेशनमुळे कळस तिन्ही झाकले गेले शिखर. संत तुकोबारायांनी सोप्या रचनेतून आणि कीर्तनातून सर्व जनसामान्यांच्या पर्यंत अभंग पोहोचवले. वारकऱ्यांनी ते अभंग मुखोद्गत केले. तुकाराम महाराजांच्या नजरेनं मला देहू गावचं दर्शन घ्यायचं होतं. आपण त्यांचा अभंग पाहूया. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोकदयी वाचे, उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगिते माता रखुमा देवी. गरुड पारी उभा जोडून या कर, अश्वत्थ समोर उत्तरामुख.
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी. लक्ष्मी नारायण बल्लाळाचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्नराजद्वारी बहिरव बाहेरी, हनुमंत शेजारी सहित दोघे. तेथे दास तुका करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. लोणी काळभोर ते यवत. गावातील प्रत्येक घरातून भाकरी आणून दिली जाते आणि वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं जेवण दिलं जातं. हे पालखी सोहळा कार्यालय. पालखी सोहळ्यात काम करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचं भोजन चालू आहे. तुकोबारायांनी पुंडलिकाला यथोचित गौरवलं आहे. ते म्हणतात, वैकुंठाला जाण्यासाठी तपस्येसारखी खडतर साधना करावी लागते आणि मुख्य म्हणजे त्यासाठी मरावं लागतं. पण पुंडलिकानं पृथ्वीवरच पंढरी निर्माण करून सोपा मार्ग तयार केला आहे. स्वर्गसुखापेक्षाही पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनात श्रेष्ठ सुख आहे. आपण तुकोबारायांचा अभंग पाहूया. वैकुंठा जावया तपाचे सायास, करणे जीवानास न लगे काही. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. हे जग दुःखमय आहे, त्यामुळे सुखमय जगात कसं जाता येईल
असा सर्वजण विचार करतात, परंतु इहलोक हाच स्वर्ग आहे. वारकऱ्यांचा क्रोध, वर्णभेद, अभिमान यावर मात करण्याचं कसब असणारा वारकरी हाच विश्वाचा आदर्श आहे, अशी तुकोबाराय भूमिका घेतात. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणे, एक एका लागतील पायी रे. वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. तुकाराम महाराजांची वाणी चांगल्या गोष्टीचं कौतुक करताना तेवढीच भावूक होत असे. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगे झाडीन अंगण त्याचे दासत्व करीन. त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. तुकोबारायांचं बोलणं हीच कविता होती. त्यात जीवनाचं तत्वज्ञान भरलेलं होतं. त्यात जगण्याचं बळ होतं, जीवनाची शाश्वतता होती आणि हेच त्यांचं अमरत्व होतं. यवत ते श्री विठ्ठल मंदिर वरवंड. बुची झाली समर्थ देवतया जवळी असे. संत तुकाराम महाराज डोंगरात जाऊन चिंतन, तपश्चर्या, ध्यानधारणा आणि मनन करत धर्मशास्त्र आणि पुराणांचा अभ्यास करून धर्ममताचा धांडोळा घेत आपणच धर्ममत मांडायचं आणि त्याची प्रचिती येते का नाही हे तपासायचं असा त्यांचा शिरस्ता होता. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाचं वाद आपुलाशी. भक्तीचा मार्ग हाच उन्नतीचा परमोच्च क्षण आहे.
पूजा अर्चा, व्रत तप, स्वर्ग नरक, मोक्ष तीर्थ, दान दक्षिणा, उपवास वगैरे धर्माच्या नावाखाली चालणारे कर्मकांड असून आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याची काही गरज नाही असं त्यांचं मत होतं. संत तुकोबाराय म्हणतात, सत्य असत्यासाठी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. विवेकवादी आणि सत्यवादी माणसानं पारंपरिक मतांचा स्वीकार न करता आपल्या अनुभवानं जे सिद्ध झालं आहे त्याचाच स्वीकार करायचा, असा संत तुकोबारायांचा बाणा होता. भक्तीचाही स्वीकार त्यांनी अनुभवाशिवाय केला नाही. त्यांची जगाकडे पाहण्याची अनुभव दृष्टी होती. वेदांनी आणि संतांनी परंपरेनं सांगितलेला भक्तीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग त्यांनी अनुभवातून तपासूनच स्वीकारला. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, असा तुकोबारायांचा सामाजिक बाणा होता. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळ्याची काठी देऊ माथा, अशी त्यांची लढाऊ वृत्ती होती. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पाशी, असा खडा सवाल त्यांनी वर्णवर्चस्ववाद्यांना केला होता. ब्राह्मण तो नव्हे ऐसी जासी बुद्धी, पहा श्रुतीमध्ये विचारुनी. जन्मश्रेष्ठत्वाला, अधर्माचरणाला वेदाची मान्यता नाही, असंही तुकोबारायांनी अधिकारवाणीनं सांगितलं आहे. वरवंड ते उंडवडी. दिंडीतील जेवण करण्याची तयारी चालू आहे. दिंडीतील भोजन, दिंडीतील भजन. संत तुकाराम महाराज आपल्याला सावधानतेचा इशारा देतात. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अंतरात्म्याचं जे आपल्या मनाशी युद्ध लागतं त्यात प्रत्येक पाऊल धीमेपणानं टाकून लढून झाल्यावरच आपल्याला मनुष्यपण प्राप्त होतं. बाह्य आणि आंतरिक संघर्षांना कसं तोंड द्यावं लागतं
याचं हे कठोर निवेदन आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, इतकी विनम्रता ही तुकोबारायांच्या अंगात भरभरून होती. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकवता धणी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, चालवी पांगळा पायाविण. संत तुकोबारायांनी आपल्या जीवनातल्या संपूर्ण कार्यकर्तव्यालाच ईश्वर कार्य संबोधलं आहे. ते समाजाला मार्ग दाखवणारे ईश्वरच आहेत. उंडवडी ते बारामती. पुढे घेतला पहाटेची काकड आरती. घृतस्नानं प्रव्यामि घृतस्नानं करेण शुद्धस्नानं प्रव्यामि आचमनीं प्रव्यामि श्री सद्गुरुचरणारविन्दाय नमः. आवगे ब्रह्मरूपकेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. जगद्गुरु तुकाराम की जय. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात एका पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले.
त्यांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पहिली पत्नी रखमा आणि तिचा पुत्र संतोबा यांच्या निधनाच्या दुःखाला त्यांना सामोरं जावं लागलं. हे आघात सोसत असतानाच 1629-30 सालच्या भीषण दुष्काळालाही तुकाराम महाराजांना सामोरं जावं लागलं. दुष्काळात नद्या आटल्या, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही अशी स्थिती निर्माण झाली. झाडपाला खाऊन लोक दिवस काढत होते. पटकी, कॉलरा या रोगांच्या साथीनं मृत्यूचं तांडव मांडलं होतं. रस्त्यावर माणसांच्या आणि गुरांच्या प्रेताचे खच पडले होते. खेडीच्या खेडी उद्ध्वस्त झाली होती. संपूर्ण समाजाला नागवणाऱ्या दुष्काळानं तुकाराम महाराज हादरून गेले. न देखे डोळा ऐसा हा आकांत अशी त्यांची शोचनीय स्थिती झाली. दुष्काळातल्या दुःखाच्या भयावह प्रत्ययाने संत तुकोबारायांचं व्यक्तिमत्व आंतरबाह्य बदललं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, जाला हा वमन संवसार. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे. बरे झाले नाही धरली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा. बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. संत तुकोबारायांचे बरे झाले हे शब्द मनाला अंतर्मुख करतात. विठ्ठलाच्या भक्तीत रमल्यामुळेच त्यांना संसारातल्या सुखदुःखाचा महासागर पार करता आला. दुःखाच्या प्रत्ययानंच जीवनाचं मर्म आणि संसाराचं सत्य ज्ञान त्यांना झालं. देवानं भक्तीसाठीच आपल्याला संसाराच्या पाशातून मुक्त केलं आहे या सत्य स्पर्शाचं त्यांना ज्ञान झालं. विठ्ठलाच्या भक्तिरूपी प्रकाशानं संत तुकोबारायांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट उगवली. भक्तीच्या बळावर मिळालेल्या दिव्य शक्तीमुळे त्यांना चैतन्य अनुभवायला मिळालं. बारामती ते सणसर. गावकरी धोतराच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात.
बकऱ्यांची पालखी प्रदक्षिणा. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कळीवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजाळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. विश्वातला प्रत्येक कण नव्हे पूर्ण आकाशच विठ्ठल रूपानं व्यापलं आहे आणि अशा पांडुरंगाबरोबर आपण एकरूप झालो आहोत अशी संत तुकोबारायांना जाणीव झाली. आपण अणुपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही मोठे आहोत अशी त्यांना अनुभूती झाली. संत तुकोबाराय विठ्ठलरूप झाले. पांडुरंगाचे सर्व गुण त्यांच्यात उतरले. त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच उरलं नाही. लोक उद्धारासाठीच आपलं जीवन उरलं आहे याची संत तुकाराम महाराजांना जाणीव झाली. सणसर ते अंथुरणे. गोल रिंगण बेलवडी. तुकाराम
पाय दाखया सकाळी 7 वाजता पालखी निघणार आहे, तरी सर्वांनी हजर राहावे हो. ज्ञानदेव तुकाराम. कमळातील सुगंधाचा भ्रमर आस्वाद घेतो. गवतापासून उत्पन्न होणारं दूध वासरू गोडीनं चाखतं. समुद्रातल्या शिंपल्यातून मनोहर मोती जन्माला येतो. परंतु या तिघांना आपल्यातल्या वैशिष्ट्याची अजिबात जाणीव नसते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तुला तुझ्या नामाच्या भक्तीची गोडी अजिबात माहीत नाही. तुकोबाराय म्हणतात, कमोदिनी काय जाणे तो परिमल, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यास कामा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी योग तिये. देवाला निरपेक्ष, निर्हेतुक तसंच निखळ प्रेम आपल्या भक्ताकडून पाहिजे असतं. अहंकार, दुजाभाव, मीपणा नष्ट करून शरीर, वाचा आणि मन यांचा एकत्र मिलाप झाल्यावर भगवंताबद्दल प्रेम वाटू लागतं. विठ्ठल नामाची ओढ भक्तामध्ये वाढू लागते. संत संगतीच्या या बंधनातून विठ्ठलाला मग सहज बांधता येतं असं संत तुकोबाराय म्हणतात. सासूरवाशीण मुलीची माहेरची ओढ, गर्दीत हरवलेल्या बालकाची आईला भेटण्याची हुरहुर, पाण्याबाहेर पडलेल्या मासोळीची जगण्याची तडफड, या दृष्टांतातून संत तुकाराम महाराजांनी भक्ताची परमेश्वराला भेटण्याची व्याकुळता तंतोतंत व्यक्त केली आहे. कन्या सासूर्यासी जाये, मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकली या माये, बाळ हुरू हुरू पाहे. जीवना वेगळी मासोळी, तुका म्हणे तळमळी. प्रापंचिक माणसाला ईश्वराच्या अस्तित्वाची खात्री असते, परंतु संसार सुखात त्याला परमेश्वराची आठवणही होत नाही. या उलट पारमार्थिक भक्ताला भगवंताचा ध्यास लागलेला असतो. त्याच्या अस्तित्वाची, दिव्य दर्शनाची ओढ लागलेली असते. तो सतत नामस्मरणात दंग राहून भगवंताला शरण जातो. तुकोबारायांनी भक्ताची पांडुरंगाविषयीची ओढ या अभंगात प्रभावी रीतीनं व्यक्त केली आहे. प्रारब्धाच्या विकारानं अस्वस्थ झालेल्या भक्ताच्या मनाला शांती आणि समाधान कसं मिळेल, या संत तुकोबारायांच्या उपदेशपर अभंगाचं सार आपण पाहूया. आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येर ते बापुडे काय रंके. भयाची ये पोटी दुःखाची ये रासी, शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. या जन्मीचं सुखदुःख हा मागल्या जन्मीच्या कर्माचा परिपाक असतो. हे आघात भगवंतावर विश्वास ठेवून निमूट भोगावेत. ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनाही प्रारब्धाचे भोग भोगावे लागले आहेत. संतांना देहबुद्धी नसल्यानं भोगाचं दुःख होत नाही. भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्ध सोडत नाही. संत देहाला विसरलेले असतात, त्यामुळे देहाचे भोग भोगणं अथवा न भोगणं या दोन्हीचीही त्यांना फिकीर नसते. किंबहुना त्यांची सुख दुःख ही भावनाच नष्ट झालेली असते. प्रारब्धाची गती
ही देहापुरतीच असल्यानं ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताला त्याची कोणतीच भीती नसते. अंथुरणे ते निमगाव केतकी. संत तुकाराम महाराजांना अध्यात्माची माऊली असलेल्या संत ज्ञानदेवांबद्दल विलक्षण प्रेमभाव होता. श्रद्धेनं ओथंबलेल्या भावनेतून त्यांच्याबद्दल लिहिलेला अभंग हा एक नयनरम्य असा आविष्कार आहे. ज्ञानी याचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोळवणे, इतर तुळणे काय पुरे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराजांनी गौरवपर लिहिलेला ज्ञानदेवांबद्दलचा हा अभंग तुकोबारायांच्या विनयशील वृत्तीचं दर्शन घडवतो.